मी फारसं पाश्चात्य संस्कृतीला मानत नाही, परंतु आज व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. परंतु आपल्या शेतकऱ्यांसाठी जे प्रेमाचं प्रतीक असतं ते म्हणजे जे शेतात पिकवतो त्याला बाजार भेटला पाहिजे किंवा त्याला हमी भाव असला पाहिजे. दुर्दैव असं आहे की ज्या पद्धतीने आयात निर्यात किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत जे करार झाले आहेत, अमेरिकेची जी दादागिरी आहे, त्याच्यामुळं आपला शेतकरी नुसतं नाबूद होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने अमेरिकेबरोबर आपला करार झाला आणि जे काय आपले शेतकरी कापूस असेल, सोयाबीन असेल, जे काय पिकवत असेल शेतात, त्याच्यापेक्षा स्वस्त दरात जर तिकडून माल मिळत असेल तर आपल्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? महाराष्ट्राच्या मातीमध्ये दररोज 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करत आहे. अशा वेळेस त्यांच्या मालाला हमी भाव देणं, त्यांच्या कर्जमाफी करणं, ज्या पद्धतीने पावसाने हाहाकार केला होता, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने इन्शुरन्स केला होता, ह्यावेळेचा इन्शुरन्स 1 रुपयात नव्हता, तरीसुद्धा त्यांना इन्शुरन्स मिळाला नाही. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मनाला वेदना होत्या. खरं तर शेतकरी हा सगळ्यांचा आधारस्तंभ आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. आज 14 तारीख आहे, व्हॅलेंटाईन डे आहे. तर व्हॅलेंटाईन डे आपला जो आहे मराठी मातीतला हा शेतकऱ्यांसाठी आहे. परंतु त्या शेतकऱ्याची जी अवस्था झालेली आहे, त्या अवस्थेला जबाबदार कोण? आणि आजपर्यंतचा इतिहास बघा, महाराष्ट्राच्या मातीचा सह्याद्रीचं तख्त दिल्लीत झुकू शकतो, परंतु जेव्हा जेव्हा ज्या ज्या राजांनी शेतकऱ्यांचा विचार केला नाही, ते राज्य रसातळाला गेलं. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. शेतकऱ्यांना जगा आणि जगू द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनो, विचार करा. ज्या पद्धतीने ग्लोबलायझेशन झालं आहे, ज्या पद्धतीने अनेक गोष्टींचा थेट संबंध आता तुमच्या जीवनमरणाशी येतो, अशा वेळेस जे काही करार होतात, जे काही गोष्टी घडतात, त्याच्याकडं अतिशय गांभीर्यपूर्वक बघा. तुर्तास धन्यवाद.